नमस्कार मित्रांनो. प्रत्येक युट्यूबरला वाटत असतं की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं. तसंच मलाही वाटत होतं आणि ते माझी जी इच्छा होती ती चॅनल मॉनिटाईज व्हायचं ते झालेलं आहे. सुरुवातीला चॅनल चालू करताना असं वाटत नव्हतं की एवढं होईल मॉनिटाईज वगैरे, कारण जसं युट्यूबचं क्रायटेरिया कळली सुरुवातीला काय माहित नव्हती की 1000 सबस्क्राईब आणि 4000 तास वॉचिंग टाइम. 4000 तास म्हणजे खूप भरपूर आहे. 4000 तास म्हणजे ज्याचा कॅमेरा वगैरे ज्यांच्याकडे चांगला आहे त्यांना ठीक आहे, त्यांचं 4000 वॉचिंग टाइम पूर्ण होऊ शकतं. पण माझा मोबाईल साधा आहे त्यामुळे मला वाटत नव्हतं की ह्यामध्ये 4000 तास वॉचिंग टाइम पूर्ण होऊ शकेल. आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि देवाच्या कृपेने म्हणायचं तर आपलं चॅनल मॉनिटाईज झाले आणि आपल्याला गुगल ऍडसेन्स सुद्धा आलंय. तर मला असं सांगायचं की सगळ्यांना जेवढं वाटतं तेवढं सोपं पण नाही युट्यूबर होणे, किंवा युट्यूबर होणे एवढं सोपं पण नाही आणि एवढं अवघड पण नाही की होणारच नाही. असं प्रयत्न केला तर व्यवस्थित होऊ शकतंय. तर माझं सुरुवातीला सांगतो की मला युट्यूबवरती टाकायचं होतं व्हिडिओ, म्हणजे मनात इच्छा होती की असं युट्यूबर व्हावं, युट्यूबवरती असं चॅनल वगैरे मॉनिटाईज व्हावं असं वाटायचं आपल्याला. पण थोडंफार हे व्हावं युट्यूबर ही. पण असं काय आजपासून चालू करायचं असं काय माझं नक्की नव्हतं. मग एक दिवशी असं व्हिडिओ युट्यूबवरतीच बघताना त्यात म्हणजे सुरुवातीला मला हे पण माहित नव्हतं की ती व्हिडिओ एडिट कसे करतात, व्हिडिओ बनवतात कसे, हे सुद्धा माहित नव्हतं. मग युट्यूबवरतीच असंच व्हिडिओ बघत असताना मला एका व्हिडिओमध्ये सांगितलं की ह्या VN नावाची एक ऍप असते, त्या ऍपमध्ये व्हिडिओ ते एडिट करतात असं त्यांनी सांगितलं. मग मी त्या ऍप डाउनलोड केली VN नावाची आणि त्यात मग जरा असं ट्राय केलं कसं कसं असतं थोडंफार, त्यात मग जरा जमलं. मग एक दिवशी असंच काय म्हणत नव्हतं, असंच चालू केलं व्हिडिओ बनवायला. 2-3 सेकंद जिथं जाईल तिथं असं 2-3 सेकंदाची व्हिडिओ बनवली आणि संध्याकाळी येऊन ती एडिट केली. आणि एडिट करून एवढं काही जमलं नव्हतं व्यवस्थित, असंच टाकलं, असंच बनवलं होतं. आणि ते बनवून आमच्यातल्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकलं होतं. मग मित्र वगैरे म्हणले चांगलं आहे, भारी आहे, असं जमतंय कर वगैरे असं म्हणलं होतं. मित्रांनी जरा हे केलं. मग तसाच मी ते व्हिडिओ पहिला इंस्टाग्रामवरती टाकला होता. आणि इंस्टावरती टाकल्यावर युट्यूबवर टाकायचं असं काही नव्हतं. युट्यूबवर माझं मत होतं की चांगल्या एका चॅनलचं नाव देऊन वगैरे असं परत करायचं, असं हे होतं, वाटत होतं. पण काय असं अचानकपणे युट्यूबवर पण टाकलं. आणि युट्यूबचं चॅनल, माझं युट्यूबचं अकाउंट खूप जुनं होतं, 2000 मला वाटतं 19चं काय आहे, नक्की तारीख पण माहित नाही मला कितीचे. पण तरी पण सहज नकळत टाकलं ह्याच्यावरती युट्यूबवरती. आणि तिथं पण सुरुवातीला चांगले व्ह्यू आले त्याला. पण शॉर्ट टाकला होता, मिनी ब्लॉग, असं काय मोठा वगैरे टाकला नव्हता व्हिडिओ. मग तिथं पण त्याला चांगले व्ह्यू आले. सुरुवातीला काय आपल्याला जास्त येत नसतात, तरी पण जरा मिनी ब्लॉगला थोडेफार चांगले व्ह्यू आल्या, जरा बरं वाटलं. आणि तसंच मग मी कंटिन्यू दुसऱ्या दिवशी पण टाकलं. असं 2-3 दिवस जरा मित्रांनी पण अरे चांगलं बनवते, मित्र पण म्हणले, सगळेजण म्हणले चांगलं वगैरे करतोयस कर म्हणले. म्हणून जरा तिथनं कॉन्फिडन्स आला. मग थोडे दिवस असंच रोज कंटिन्यू बनवले. आणि मोठा व्हिडिओ कधी टाकला नव्हता, रोज मिनी ब्लॉगच टाकत होतो, छोटे छोटे, आणि कधी शॉर्ट वगैरे असं टाकत होतो. आणि टाकत असंच कंटिन्यू. मग परत एक दिवशी, तर मला वाटतं महिना 2-3 महिन्यांनी मी पहिला व्हिडिओ टाकला असेल युट्यूबवरती. तो पण थोडाफार, तेवढा काही जास्त, अजून पण काही जास्त येत नाहीत, तर तेवढंच असंच थोडंफार व्ह्यू येतात, चालतंय. आणि टाकत होतो कंटिन्यू. मला पण असं कधी कधी वाटायचं की होणार नाही काय, असं मॉनिटाईज वगैरे होणार नाही हे वाटत होतं. परंतु एक व्हिडिओ मी टाकला बांधकाम कामगारची, आणि ती व्हिडिओ एवढी चालली, जवळजवळ आता 9,40,000 व्ह्यू आहेत सध्या त्या व्हिडिओवरती. आणि ते एका व्हिडिओमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि 4000 वॉचिंग टाइम सुद्धा पूर्ण झालं. तर ती एका व्हिडिओमुळे माझे सगळं जो क्रायटेरिया युट्यूबचा तो सगळा पूर्ण झालाय. तर माझं असं म्हणणं आहे की हार मानायची नाही, कंटिन्यू करत राहायचं. ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल. 1 वर्ष तर निदान देऊन बघायला आपल्याला काय हरकत नाही ना. 1 वर्षाचा जो क्रायटेरिया ते 1 वर्षात बघायचं काय काय होते काय काय नाही. आणि त्याच हेतूने मी पण चालू केलं. तर
आणि मला वाटतंय माझं थोड्याच दिवसात झालं हे, मला वाटतं 5-6 महिन्यातच माझं सगळं क्रायटेरिया पूर्ण झाला. परंतु मी गाडीवरती लहान मुलांना माझ्या भाच्यांना घेऊन असं गाडीवरच्या पुढं टाकीवरती बसून त्यांना एक व्हिडिओ बनवला होता. आणि त्या व्हिडिओमुळे युट्यूबने मला स्ट्राईक टाकली 3 महिन्याची. आणि 3 महिन्याच्या स्ट्राईकमुळे माझं चॅनेल मॉनिटाईज झालं नव्हतं. 3 महिने माझं काय व्हिडिओ मी अपलोड करू शकतो, परंतु प्रोसेस काय युट्यूब कडनं होत नव्हती. त्याच्यावर 3 महिने स्ट्राईक म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, परंतु त्याच्यावरती काय जास्त मॉनिटाईजची प्रोसेस किंवा अर्निंगची मॉनिटाईज झालं असेल तरी पण अर्निंगचे वगैरे काय होत नसते प्रोसेस. मॉनिटाईजची प्रोसेस होत नाही. मग 3 महिने संपल्यानंतर ना मग मला जीमेल आला की मॉनिटाईज साठी तुम्ही अप्लाय मॉनिटाईज साठी तुमचं चॅनेल हे झाले ना, तुम्ही एक मेसेज आला ईमेल वरती, मग अप्लाय करू शकताय म्हणून. मग त्यानंतर ना मग मी अप्लाय केला. वर तुमचं हे जोडायचं असते, पॅन कार्ड वगैरे जोडायचं असते त्याला. पॅन कार्ड हे जोडलं आणि तिथून परत मग थोड्या दिवसांनी अनेक ह्याच्यासाठी व्हेरीफायसाठी गुगल ऍडसेन्स व्हेरीफायसाठी अनेक ईमेल असते. तिथं पण व्हेरीफायसाठी आपण हे टाकलं का ना, व्हेरीफायचं जे क्रायटेरिया पूर्ण केलं मी, जे काय त्यांचे हे असतात ते क्रायटेरिया पूर्ण केला. आणि मग त्यानंतर ना मग घरी आपल्या गुगल ऍडसेन्स म्हणून पोस्टाने लेटर येते. आणि ते लेटर पाहू शकता, हे मला गुगल कडनं आलेलं आहे. गुगल ऍडसेन्स पाहू शकता, हे गुगल ऍडसेन्स. यात काय नसतंय, फक्त गुगल ऍडसेन्स असतं तुमचं ऍड्रेस व्हेरिफिकेशन साठी असते. यात काय नसते, फक्त कोडच असतोय. तुम्हाला दाखवतो थांबा. हे पाहू शकता, असा कोड असतोय, दुसरं काय नाही, तर कोड तेवढा आहे. असंच असते, बाकी काय नसते. हे असं असते, बाकीचं काय नसते या दुसरं. आणि पाठीमाग तुमचा पत्ता असतो या इथं, असं पत्त्यावर तुमचं आलेलं असते. बाकी काय जास्त नसते यात, फक्त पिन कोड येत असते. ती पिन ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ह्याच्यावर टाकता, व्हेरीफाय करता ऍड्रेस व्हेरीफाय, त्यावेळेला तुम्ही युट्यूबवर झाला थोडक्यात असं होते. मी पण पिन आला, मला आत्ताच पिन आला 2-3 दिवसाच्या पाठीमाग. आणि मी व्हेरीफाय झाले आणि व्हेरीफाय केला आणि माझं चॅनल मॉनिटाईज झाले. तर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे अशा प्रकारे आपलं चॅनल मॉनिटाईज. आणि यात पुढे पण सपोर्ट करा. आणि जर पुन्हा चालू करायचं तर नक्की चालू करा युट्यूब. सुरुवातीला थोडस तुम्हाला हे होईल, तुम्ही खचून जाचाल की होणार नाही काय नाही, पण होईल. केलं तर एखादा जरी व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तरी तुमचं चॅनल मॉनिटाईज होते. त्यात काय घाबरायचे हे नाही, काय जास्त हे करायचं नाही. जे आहे रिअल ते टाकायचं, मी पण टाकत असतोय. आणि कंटिन्यू ठेवायचं, थोडक्यात रोजच्या रोज व्हिडिओ टाकणं महत्वाचं आहे. मला पण आता थोडे दिवस मागं पुढे होते, तरी पण मी प्रयत्न करतोय शॉर्ट तरी का होईना टाकायचं, मी टाकत असतोय. तर कंटिन्यू व्हिडिओ टाकणं हे महत्वाचं आहे बघा. तर ज्याला कोणाला चालू करायचं आहे त्यांनी चालू करा. काय प्रत्येक नवीनच मोबाईल युट्यूब चालू करायला नवीनच मोबाईल घ्या, नवीनच माईक, लाईट बीट. आता लाईट बीट काही नाही, मी हा असाच मोबाईल आमच्या खिडकीत ठेवला आणि ती व्हिडिओ बनवते मी. आणि कोण मला काय असं काय कोण मोबाईल धरायला आणि ह्याला त्याला कोण हे पण नाही. तर कधीतरी मित्र वगैरे असतात, पण काय अजून मित्रांकडून पण काय कधी शूटिंग वगैरे केलं नाही, कारण समोर मित्र असल्या बोलायचं पण धाडस होत नाही. आता सुद्धा मी एकटाच आहे खोलीत आणि धाडस होत नाही अजून पण माझं. पण चालू आहे हळूहळू प्रयत्न करायचा. अजून पण काही माईक वगैरे काय नाही, असं काय सुद्धा नाही. पण आई बनशंकरच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे झाले एकदाच आपलं मॉनिटाईज चॅनेल. आणि लगेच पेमेंट नाही भेटत, पेमेंट भेटायला सुद्धा वेळ असतोय. लगेच चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे पेमेंट भेटत नसते. पेमेंट भेटायला सुद्धा $100 पूर्ण व्हावं लागतात, तेव्हा आपण पेमेंट काढू शकतो. आता माझं डॉलर व्हायला चालू झाले, अर्निंग व्हायला चालू झालेत. आता $26 आसपास आहेत. पण दुसरे व्हिडिओ चालायला पाहिजेत, एकाच व्हिडिओवरती नाही होऊ शकत. अजून थोडेफार व्हिडिओ चालायला पाहिजेत, व्ह्यू जरा जास्त यायला पाहिजे. जेवढे व्ह्यू तेवढं अर्निंग फास्ट होत असते. आणि थोड्याफार वरती काय फरक पडत नाही जास्त, आणि शॉर्ट वर तर नाहीच नाही. त्यामुळं मोठ्या व्हिडिओवरती जास्त फरक पडत असतोय.
तर ज्यांना कुणाला चालू करायचं त्याने नक्की चालू करा, प्रयत्न करा, कंटिन्यू व्हिडिओ टाकत जावा. जे नोकरी वगैरे करतात त्यांना होत नाही, एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ लागतो. एक व्हिडिओ बनवायला, मिनी ब्लॉग बनवायला तर जास्तीत जास्त वेळ लागतोय, 2-2 तास लागतो एक एक व्हिडिओ बनवायला, 1.5 तास 2 तास. त्यापेक्षा मोठे व्हिडिओ बनवले तर त्यात थोडंफार एडिट करून टाकू शकते. पण शॉर्ट मिनी ब्लॉग असतात त्याच बनवायला जास्त वेळ लागते, मला तर लागतोय. बाकीच्यांचं काय माहित नाही. ते मोठे जे युट्यूबर असतात त्यांचं काय लॅपटॉप वगैरे असते, त्यांचं चांगलंही असते, सराव वगैरे झालं असते, त्यामुळे त्यांनी काय लगेच करू शकते, एडिट करू शकतात. पण आपल्याला मोबाईलवरती करायला हे होतं जास्त, ते ऍप सुद्धा एवढं हे होत नसतात, व्यवस्थित चालत नाहीत. मोठे जास्त व्हिडिओ मोठे अपलोड केले का ऍप सुद्धा नीट व्यवस्थित काम करत नाहीत. अशा भरपूर काहीतरी अडचणीत असतात. तरी पण हळूहळू प्रयत्न करायचा, आणि मी प्रयत्न केलाय, आणि त्याच प्रयत्नाचं आपल्याला यश भेटलेलं आहे. गुगल ऍडसेन्स पिन जो आहे तो पिन आपल्याला आलेला आहे. तर यापुढे असा तुमचा प्रतिसाद राहू द्या, आणि अजून काय अपडेट असेल ते मी देत राहीन. आणि तुम्हाला काय जर शंका किंवा काय विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा. आणि कमेंटमुळे काय होत असतं, जी व्हिडिओ असते ती व्हिडिओ थोडीशी जास्त, व्हिडिओला जास्त व्ह्यू येतात कमेंटमुळे. त्यामुळे कमेंट करत जावं. त्यामुळे सगळेजण म्हणत असतात कमेंट करा. कमेंटमुळे जास्त लोकांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचते, जास्त व्ह्यू येतात कमेंटमुळे. त्यामुळे कमेंट टाकत जावा. आणि तुम्हाला काय विचार असेल तर नक्की कमेंट करा. आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करा. मी काही जास्त मोठा माणूस नाही किंवा सावकार नाही, गरीबच घराण्यातला माणूस, हे एक मुलगा एक. आणि प्लीज तुमचा सपोर्टची खूप गरज आहे, आणि सपोर्ट करा. आणि झाले, खुश आहे खूप मी, की मला वाटतं आमच्या गावात मी दुसराच व्यक्ती असलं हे गुगल ऍडसेन्सचा. पहिला जो माझा मित्र आहे योगेश म्हणून बंडा, मी एका मिनी ब्लॉग मध्ये टाकलाय बा बंडा, त्याने भरपूर अगोदर त्याने केलं. तर त्यावेळेला युट्यूबचं असं काही पण नव्हतं की 1000 सबस्क्राईब आणि 4000 वॉचिंग टाइम, असं काय नव्हतं. डायरेक्ट अप्लाय केला, डायरेक्ट गुगल ऍडसेन्स होता. त्यावेळेला त्याने गुगल ऍडसेन्स मागवला होता, आलता त्याला गुगल ऍडसेन्स. पण परत त्यानं पण काय जास्त केलं नव्हतं, कारण तो पण काय अप्लाय केला, डायरेक्ट ऍडसेन्स येतच होता युट्यूबला त्यावेळेला. आणि आता नियम बदललेत, आता 4000 वॉचिंग टाइम आणि 1000 सबस्क्रायबर हे लागतातच, त्याशिवाय पूर्णच होत नाही एका वर्षाच्या आत. तर आता हे पूर्ण असतंच. तर ज्यांना कोणाला हे करायचं असेल, चालू करायचं असेल, युट्यूब चालू करा. धन्यवाद. सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.